नमस्कार, मी काळा जेरोडे. आपण आज बँक निफ्टी आज शिकणार आहोत आपण ऑप्शन बाईंग विथ हेजिंग. आता आपण बघू 61,200 पुट, त्याची जो आत्ता ॲव्हरेज चालू आहे 324, आपण त्याला बाय केलाय. आणि जो 60,200 आहे त्याचा ॲव्हरेज चालू आहे 84 आणि एल टी पी 90, त्याला आपण सेल केलाय. तसंच खाली जाऊन 61,300चा कॉल आपण त्याला बाय केलाय आणि 62,300 जाऊन त्याला आपण सेल केलाय. ठीक आहे, त्याला मार्जिन 88,000 लागली. आणि ह्याच्यात जो प्रॉफिट दाखवतोय मॅक्झिमम प्रॉफिट आहे 14,621 आणि मॅक्झिमम लॉस. ठीक आहे, आता ह्या पण चालू आहे, आत्ता लावलेला आहे. आता हे आपण बघू संध्याकाळपर्यंत काय होतं प्लस मायनस. थँक्यू. जो कॉल घेतला होता, दोन्ही पण कॉल, आणि त्याला हेज केलं होतं. ठीक आहे, आता मार्केट संपलेलं आहे, 3:30 वाजल्यात. आपला जो कॉल आहे तो प्लसमध्ये आहे. प्लसमध्ये आहे तर आपणाला मार्केट आज अपसाईडला होतं, म्हणजे दोन्ही होतं, साईडवे होतं बऱ्याच वेळेस, पण नंतर अपसाईडला गेला. अपसाईडला गेल्यामुळे कॉल प्लसमध्ये गेला आणि पुट मायनसमध्ये गेला. पण पुटचा जो सेल आहे तो प्लसमध्ये आहे आणि जो कॉलचा सेल आहे तो मायनसमध्ये आहे. अशा प्रकारे प्लसमध्ये आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं ह्याच्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जास्त चार्ट बघायची गरज नाही, टेन्शन नाही, काही नाही, एकदम रिलॅक्समध्ये. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस फिक्स माहिती आहे आणि आपलं टार्गेट आहे 3 ते 4%. आणि एक्सपायरला आपल्याला अजून 6 दिवस आहेत, म्हणजे 4 दिवस आहेत, म्हणजे आपण 23 तारखेपर्यंत ठेवू शकतो. आता उद्या बघूया ह्याचं काय होतंय. त्याच्यामुळे हे एकदम बेस्ट आहे, हेजिंग स्ट्रॅटर्जी म्हणतात त्याला. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही, एकदम सोपं आहे.